नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वामी सेवा चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वजण जीवनात अनेक संकटांना सामोरे जात असतो. अशावेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये कसे चमत्कार घडवितात आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी काय करावे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामी समर्थ हा जप कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांनी अक्कलकोट येथे अनेक वर्ष वास्तव्य करून लाखो भक्तांचे कल्याण केले. त्यांचा एक प्रसिद्ध संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा भक्तांना धैर्य, आत्मविश्वास आणि आशेचा किरण मिळतो. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की संकटाच्या वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते आणि अशक्य वाटणारे काम देखील सहज पूर्ण होते. स्वामी समर्थांची कृपा मिळण्यासाठी कोणत्याही मोठ्या विधीची गरज नाही. दररोज सकाळ आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण करू शकतो. गुरुवारी स्वामींची पूजा करावी, गरजू लोकांना मदत करावी, दानधर्म करावे, नेहमी सत्य, प्रामाणिक आणि चांगले विचार अंगीकारावे. संकट आली तरी स्वामींवर विश्वास ठेवावा. जे भक्त श्रद्धेने, विश्वासाने स्वामींचे नामस्मरण करतात त्यांच्यावर स्वामींची कृपा कायम राहते. एका भक्ताच्या आयुष्यात आर्थिक संकट आले होते. व्यवसायात सतत नुकसान होत होते. सर्व मार्ग बंद झाले होते. अशा परिस्थितीत त्या भक्तांनी दररोज स्वामींच्या नामाचा जप सुरू केला. गुरुवारी नियमित सेवा करू लागला. काही महिन्यातच परिस्थिती बदलू लागली. नवीन संधी मिळाल्या. हळूहळू त्याचे जीवन पुन्हा आनंदाने भरून गेले. मित्रांनो, हा चमत्कार नसून स्वामीवरील श्रद्धा आणि सकारात्मक विचारांची शक्ती आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. जीवनात कितीही संकटे आली तरी धैर्य सोडू नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थांच्या कृपेचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. दररोज सकाळी रात्री काही वेळ शांतपणे बसा आणि मनापासून जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामामध्ये अपार शक्ती आहे. नामस्मरणामुळे मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात, भीती आणि चिंता कमी होते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच दररोज किमान 108 वेळा स्वामींचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. स्वामींना दिखावा आवडत नाही. स्वामी समर्थांना मोठे यज्ञ, महागड्या पूजा, दिखावा आवडत नाही. त्यांना आवडते म्हणजे शुद्ध मन, खरी भक्ती, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा. जर तुमच्या मनात प्रेम आणि श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ तुमच्यावर नक्की प्रसन्न होतात. म्हणून देवापुढे कधीही दिखावा करू नये, कारण स्वामींना आपल्या मनातील प्रत्येक भावना समजते. गरजूंना मदत करावी. स्वामी समर्थांनी नेहमी मानव सेवेचा संदेश दिला आहे. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे, गरिबांना मदत करणे, वृद्धांची सेवा करणे, प्राण्यांवर दया करणे ही सुद्धा एक प्रकारची स्वामी सेवाच आहे. कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. जे लोक इतरांच्या दुःखात सहभागी होतात त्यांच्यावर स्वामी समर्थांची विशेष कृपा प्राप्त होते. प्रत्येक गोष्ट लगेच मिळेल असे नाही. कधीकधी स्वामी आपल्या भक्तींची परीक्षा घेत असतात. म्हणून घाई करू नका, निराश होऊ नका. योग्य वेळ आल्यावर स्वामी आपल्याला योग्य फळ देतात. ज्यांच्याकडे संयम आणि श्रद्धा असते त्यांना यश नक्की मिळते. आपले विचार आपल्या जीवनावर परिणाम करतात. जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर मन अशांत होते,
पण जर आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून चांगले विचार केले तर जीवनामध्ये आशा आणि आनंद निर्माण होतो. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात या वाक्याने करा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. मित्रांनो, जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता सर्व काही संपले आहे. पण त्याचवेळी स्वामी समर्थ अदृश्यपणे आपल्या पाठीशी उभे असतात. त्यांची कृपा कधी, कोणत्या स्वरूपात, कशा प्रकारे मिळेल हे आपल्यालाही समजत नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो की स्वामी सेवा नेमकी कशी करावी. यासाठी काही सोप्या गोष्टी आज तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वप्रथम, चॅनल नवीन आहे आणि तुम्ही लोक पण चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना अवश्य शेअर करा, पाठवा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टींचा लाभ घेता येईल आणि स्वामींची प्रचिती त्यांनाही होईल. त्यासाठी तुम्हाला मी काही आता गोष्टी सांगणार आहे, ज्या सोप्या गोष्टी जर तुम्ही केले तर स्वामींची नेमकी सेवा कशी करावी हे तुम्हाला यातून कळेल. सकाळी उठल्यावर स्वामींचे दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. गुरुवारी स्वामींना फुलांचा हार अर्पण करा. शक्य असल्यास स्वामी चरित्रातील काही पाने वाचा. सायंकाळी दिवा लावून आरती करा. महाराष्ट्रातील अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थांचे संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालेले आहे. दरवर्षी लाखो भाविक अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन घेतात आणि त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त करतात. असे मानले जाते की श्रद्धेने केलेली प्रार्थना स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचते. स्वामी समर्थ भक्तांसाठी गुरुवार हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, स्वामींचे नामस्मरण करतात, स्वामी चरित्राचे पारायण देखील करतात, गरिबांना अन्नदान देखील करतात. संकटाच्या काळात काय करावे? जेव्हा जीवनामध्ये अडचणी येतात तेव्हा घाबरून जाऊ नका. नकारात्मक विचार करू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. धैर्याने परिस्थितीचा सामना करा. नियमित नामस्मरण चालू ठेवा, कारण अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा एक किरण सर्व काही बदलू शकतो. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. एका भक्ताच्या कुटुंबावर मोठे संकट आले होते. नोकरी गेली होती आणि घरात चिंतेचे वातावरण झाले होते. परंतु त्या कुटुंबाने हार मानली नाही. त्यांनी स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू ठेवले आणि मेहनत करणेही थांबवले नाही. काही महिन्यांनी त्या व्यक्तीला नवीन नोकरी मिळाली आणि हळूहळू त्यांचे जीवन पुन्हा आनंदाने भरून गेले. यातून आपल्याला एक गोष्ट शिकवायला मिळते. श्रद्धा, सबुरी आणि सतत प्रयत्न केल्यास कठीण काळ कायमचा राहत नाही. मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते आपल्या भक्तांवर अपार प्रेम करणारे दयाळू गुरु होते. जो भक्त मनापासून स्वामींचा धावा करतो त्याला स्वामी कधीच निराश करत नाही. कधी योग्य व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने, तर कधी एखाद्या मनाला धैर्य देऊन स्वामी आपल्या भक्तांची मदत करत असतात. म्हणून अनेक लोक म्हणतात, स्वामी समर्थांचा हात डोक्यावर असेल तर कोणत्याही संकटाला घाबरण्याचे कारण नाही. अनेक स्वामी भक्त दररोज गुरुवारी स्वामी चरित्राचे वाचन करत असतात. स्वामी चरित्र वाचल्याने मनाला शांती मिळते, श्रद्धा वाढते, सकारात्मक विचार निर्माण होतात आणि स्वामींच्या लीलांमधून प्रेरणा मिळते. म्हणून दररोज काही मिनिटे जरी मिळाली तरी स्वामी चरित्रातील एखादा अध्याय वाचण्याचा प्रयत्न अवश्य करावा. स्वामी समर्थ नेहमी चांगल्या कर्मांवर भर देत असतात. खोटे बोलू नका, कोणालाही दुःख देऊ नका, गरीब आणि गरजूंना मदत करा, आईवडिलांचा आदर करा, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा, कारण जे आपण पेरतो तेच आपल्याला भविष्यात मिळत असते. अनेक संतांनी आईवडिलांच्या सेवेला महत्त्व सांगितलेले आहे. जर आपण आपल्या आईवडिलांचा आदर केला, त्यांची काळजी घेतली तर तेही एक प्रकारचे ईश्वर भक्तीचे कार्य आहे. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद हे सर्वात मोठे धन आहे.
राग, मत्सर, अहंकार हे मनुष्याच्या प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहे. स्वामी समर्थांचा मार्ग हा प्रेम, दया आणि नम्रतेचा मार्ग आहे. म्हणूनच कोणाचा द्वेष करू नका. क्षमा करण्याची सवय लावा. नम्रतेने वागा आणि सर्वांशी प्रेमाने बोला. संकट हे कायमचे नसते. जीवनात कोणताही काळ कायम राहत नाही. वाईट दिवस येतात, पण ते निघूनही जातात. म्हणून कठीण परिस्थितीमध्ये धीर सोडू नका. लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय नक्कीच होतो. प्रार्थना कशी करावी? प्रार्थना म्हणजे फक्त काही मागणे नाही. प्रार्थना म्हणजे मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करणे, त्यांचे आभार मानणे, योग्य मार्ग दाखवण्याची विनंती करणे. मनापासून केलेली प्रार्थना माणसाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास देते. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास कधीही सोडू नका. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. यामध्ये स्वामी समर्थांच्या जीवनातील प्रसिद्ध कथा, भक्तांचे अनुभव, गुरुवारचे व्रताचे महत्त्व, आरती, नामस्मरणाचा विभाग ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा येणार आहेत. श्री स्वामी समर्थ.